हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग सकाळ सकाळ मी देवीला दूध घालून आलो ह्या शेताकडे. आणि सकाळ सकाळचं वातावरण खूप मस्तपैकी, सूर्य पण उगवला आहे. आणि तुम्हाला एक कोहळा मचनेवाला म्हणजे एक कसं दृश्य दाखवतो, काय सांगू तुम्हाला. मी तर आश्चर्यचकित झालो. सकाळ सकाळचं वातावरण आहे, सगळीकडं असं धुके धुके पडलेलं. मग त्यामुळं इथं नदीवर तुम्हाला दाखवतो कसं पडलं. इथं बघा गाईज, मोबाईलमध्ये तसं दिसत नाही पुढं, पण मी समोरासमोर जे बघतोय ते लाजवाब आहे, कौतुकस्पद आहे. मग कौतुक आहे निसर्ग. थांबा, इथं मोबाईलमध्ये तसं दिसत नाही, पण मी समोरून जे बघतोय ते लय खतरनाक मित्रांनो. मस्त एकदम असं कोहा मचनेवाला. पाणी कमी व्हायला दिवसेंदिवस. इकडं गहू आधी मोठं करून जाऊया, म्हणजे मोठं चालू करून जाऊया, मग पाणी लावून परत आपल्याला वाढला जायचं आहे. मग काल आपलं मोठं बंद होतं, काय इकडून तिकडंच होतं आम्ही. मग त्यामुळं मोठं बंद ठेवलेलं. परवा दिवशी चालू केलं, तुम्हाला माहीत आहे, ते पाईप फुटले. मग त्यामुळे ते चालू करून पाणी लावून गेलेलो. मग काय लाईट आली, गुई गुई करायला यायचं सगळं. मोठं चालू झालं मित्रांनो. चला मग दत्ता आहे. इथला रस्ता लय खतरनाक आहे मित्रांनो. एकदा ते रायडर म्हणजे ते स्टंट करतात बघा, ते चांगलं. पण म्हणजे ते सोपं, हे अवघड आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला एक रायडर समजा, स्टंट करणारा एक इंजिनियर समजा, सगळं समजा. हा 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 हा, काय बे खाली एक दगड आहे. चालू झालंय मोठं. बघू कुठं आलंय पाणी. बघा मग आपण कसं उगवलं ह्या साईड, त्या साईडला. तर मित्रांनो, खत सगळं मारून झालं आहे. मग इथं बघा, इथं एक दीड पोती राहिले आहे. मग ते झाकून ठेवलो आहे. आणि बघा संध्याकाळ झाले पूर्णपणे. आणि ते उखंडच बघा, तसं एक चौकोन त्यामधल्या पाटापर्यंत, आणि असं एक चौकोन. हा गाजर मधला ऊस सगळा खत मारणे संपलं. म्हणजे त्या सगळ्यांना खत मारलो आहे. आणि तुम्हाला गोष्ट दाखवतो, लई बघ केमिकल इतकं खतरनाक असतं आहे. खत मारताना बघा कसं झाले ते, माझी हाताची त्वचा बघा. बघित छिद्र पडले, ते छिद्र आहे केमिकलमुळं. मी त्यात फक्त युरिया, सिलिकॉन आणि एक सुपर मिसळलेलो. मग ते पाणी सोडतंय ते म्हणजे सिलिकॉन मिसळलं की 100% हमखास पाणी सोडतंय. मग त्यामुळं असं झालं बघ, छिद्र पडते ती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती खतरनाक केमिकल आहे. आणि ते आपण शेतात टाकतो. काय हो, नाविलाज आहे, टाकावं लागते. म्हणजे कसं, थंडीचे दिवस जास्त आहेत, ऊस फुटत नाही म्हणून एक दुसऱ्या पाण्याला असं युरिया टाकलो आम्ही. नंतर टाकत नाही, फक्त फवारणी ड्रिचिंग करत जातो. कारण केमिकल शक्यतो शेतात टाकायचं नाही. पण आम्ही दुसऱ्या पाण्याला टाकलो आहे. तो म्हणजे ते कसं कोंब बाहेर, म्हणजे बाहेर यायला पाहिजे की कोंब. तुम्हाला दाखवतो, आले थांबा. आपलं गाजर होतं संपूर्ण बाहेर आलंय बघायचं. स्लो बघायचं. म्हणजे मोजकेच असे आलेत, असे वर बघा, मोजकेच आलेत. हा वर यायला बघा, असून लहान आहे, मोजकेच असे वर आलेत. म्हणून आपण खत टाकलं जरा. बघ हा असं पट्टा, त्यामध्ये इथं एक पाट आहे. आणि त्या झाडासमोर एक पहाट आहे. म्हणजे त्याला कन्नडमध्ये कवली म्हणतात. कवली
तिथं असं चौकोन आपण एरिया केलेला आहे, ते गाजवत हे गाजवत आणि ते ऊस सगळं रान संपलं आहे. आणि उद्या सकाळी हे रान आणि खालचं बघू. हे रान तर उद्या सकाळी मिटवून टाकू त्याचा प्रश्न. मग आता काय मम्मीनं एका गाईचं धार काढले आणि मी एका गाईचं काढणार आहे. मग चला काढूया मग पटकन. तर गाईज आता दूध घालून येतोय. तर मित्रांनो पुढं बघा सनसेट झाला आहे संपूर्णपणे आणि मी चाललो दूध घालायला. मग थेट तुम्हाला भेटतो दूध घालून आल्यानंतर. तोपर्यंत हे गाईज मग घरी येऊन जेवण वगैरे केलो मस्तपैकी म्हणजे मसाला भात, चपाती, दूध वगैरे होतं. मग आता झोपणार आहे एडिटिंग करून. मग त्याआधी तुम्हाला दाखवतो थांबा. आज तिकडं फडाला हे लावले ते बघ, जा लावली ती पाचाटाला. खरं तर मित्रांनो हे लावू नये. अडचण आहे मुंगूस होत्यात, उंदीर होत्यात, हुमणी माहीत आहे तुम्हाला, अन्नामध्ये हुमणी म्हणतात. ते होत असेल तर काय अडचण नाही. पण तुम्हाला वाटत असेल मी काय सांगतो त्यात माझा पण स्वार्थ आहे मित्रांनो. काय स्वार्थ आहे चला तर तुम्हाला सांगतो. तसं मित्रांनो हवा प्रदूषण होते आणि आम्हाला म्हणजे असं एअर क्वालिटीची म्हणजे चांगली हवा आपल्याला भेटत नाही. मग त्यामुळं ते जा लावण्याने धूळ काय निघतो त्यामधून. मग त्यामुळं कार्बन डायऑक्साईड निघतो. मग त्यामुळं ऑक्सिजन लेवल कमी होतं, कार्बन डायऑक्साईडचं लेवल वाढतं. मग आपल्याला चांगली हवा भेटत नाही. तुम्हाला एक सांगतो मग कळलं, तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो आहे. मग आत्ता 107 एअर क्वालिटी 107 आहे आणि 16 डिग्री सेल्सिअस असं थंड आहे. तेवढे नाही पण आहे बरीचशी. पण सकाळी मी जेव्हा 6:30 वाजता बघितलेलो त्याचं पण दाखवतो तुम्हाला. त्याचं आहे का माहीत नाही. मग पण सांगतो 120 एअर क्वालिटी 120 होती. मग दुपारी बघतो मी फक्त 100 आहे. म्हणजे किती कमी तेवढंच एअर क्वालिटी चांगलं. पण आता 107 आहे. सकाळी तर 120 असते मित्रांनो काय. आणि पप्पा आणि बहीण इथं शेका लागली ती तिथं बाहेर घरासमोर जाळ केली ती पाचटाला जाळ केली ती. चला तुम्हाला हे सूड पण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पेंड्या हा पर्यंत. इथे बघ कालच्या प्रमाणे सेम एवढ्याला काय होत नाही मित्रांनो. पण तेवढ्याला खूप फरक पडतो. जवळपास 1 एकर आपण फळ झाला त्यातून कॅल्क्युलेट करून तुम्हाला उद्या सांगतो किती हवा प्रदूषण होत आहे. हाय कालच्यापेक्षा आज आहे. काल 17 डिग्री सेल्सिअस होती, आज 16 आहे. आणि 10 वाजता 15 होणार आहे. सकाळी तर 14 होणार आहे. आता थेट आता जाऊन झोपायचं. सेम कालच्या सारखं आपले चंदा मामा पण आहेत बघ दिसालेत. आणि खाल तिथं फळझाड चालू आहे. आणि झालं आपण पण शेगून जाऊया. नट रंग उभा जनावर चारा खायली ती आपल्या घरापुढं. हा आपण जुन्या काळातील तो पिवळा बल्ब लावला आहे. उगं होता घरात म्हणजे पांढरा बल्ब होता आधी. मग ते खराब झालेलं बल्ब उडालेलं त्यामुळं मग उगं घरात पडलेला लई दिवस झालं त्याला आणून. मग त्यामुळं लावूया बाबा वापर तर झालं पाहिजे की त्याचे पैसे तर फिटले पाहिजे म्हणून लावलो त्याला. मग ते जाईल ते किती दिवस टिकणार आहे. मग त्याच्यानंतर आपण पांढरा बल्ब
आणणार आहे. LED तुमच्या भाषेत LED, आमच्या गावठी भाषेत पांढरा बल्ब, पिवळा बल्ब असं. तुम्ही अनुभवता का मित्रांनो असं शेकणं थंडीच्या दिवसात? शेतीत म्हणजे शहरात काय तेवढं मी बघितलं नाही, पण गावाकडे सगळेजण असतात शेकत सकाळी सकाळी जनावरांचं शेणघाण काढताना. आम्ही तर लय अनुभवलेलो लहानपणी असं सकाळी सकाळी निवांत. मी माझ्या मामाच्या गावात होतो तेव्हा मी आणि मामाची पोरं, काय ते आनंद लहानपणीचा, गगनात मावत नव्हतं तेव्हा. असं सकाळ सकाळी म्हणजे असं कोहरा म्हणजे असं दुखी पडतंय तेव्हा आम्ही उठायचो. मग त्यानंतर पाचड गोळा करतो, इकडून इकडून उखांड्यातून कुठं तर आणायचं, पण आणायचं. त्यानंतर त्याचा जा करायचा मग शेकायचं. काय ते आनंद, ते आनंदच लई भारी. फिलिंग ढगात ते एकदम ढगात. तर मग झोपूया. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या भावाला, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.